ओम नमः शिवाय. आपल्याला जमलेला आहे. तू अर्धी बॉटल केली. अरे मग मी कुठे एवढूस होतं त्या आधीच. हिने अर्धी बॉटल केली आणि मला एवढूसा दिला. फायनली आम्ही दोघं पण आता आपल्या डेस्टिनेशनला पोहोचतोय. इथला हा टप्पा अतिशय खडतड आहे. आता मी आलोय कसं बसा. आता माधुरी येते. माधुरी ये. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आज आपण जात आहोत आजोबा पर्वतला. आजोबा पर्वतला जाण्यासाठी आपण मुंबईहून येत असाल तर आपण असनगाव, शहापूर आणि पुढे डोळखाम या मार्गे जाऊ शकता. यामध्ये आपल्याला बसची सुविधा देखील उपलब्ध आहे. बस थेट आजोबा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या ढेणे गावापर्यंत जाते. प्रवासाला सुरुवात केल्यानंतर लगेचच रस्त्यामध्ये खूप सुंदर मेंढ्यांचा कळप दिसला. त्यांना पाहिल्यानंतर प्रवासाची उत्सुकता अजून वाढली, कारण ज्या पद्धतीने मेंढ्यांचा कळप एका गावातून दुसऱ्या गावात जात असतो, काहीसा तसाच आपला देखील आज प्रवास होणार होता. खऱ्या अर्थाने अन्नाच्या शोधामध्ये प्रवास करणे आणि आपल्यासारखा एखाद्या भटक्यासारखा एखाद्या गोष्टीला पाहण्यासाठी प्रवास करणे यामध्ये खूप फरक आहे. पण आजच्या प्रवासामध्ये माझ्यासोबत माझी सहचारणी माधुरी देखील आहे, त्यामुळे आजचा प्रवास खूप सुंदर होणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही. चला तर जाऊया आजोबा पर्वतावर. आता आपण शेनवा नाक्यावर पोहोचलोय आणि आता आपण शेनव्याचा एकदम फेमस असलेला वडापाव आणि चहा पिणार आहोत. आपल्या सोबत काका आहे. काका तुमचं नाव काय सांगतात? भगवान हरिपुडो. आणि किती वर्षापासून काका इथं आपला वडापाव आहे? 83 पासून. 1983 पासून, म्हणजे साधारण माझ्या जन्माच्याही अगोदरपासून आहे. आता आपण वडापाव खातोय. माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आपला पार्टनर आहे. माझ्या आधी माधुरीने खायला सुरुवात देखील केलेली आहे. आपण आता वडापाव खातो आणि खरोखर मस्त टेस्ट आहे. मी बऱ्याचदा इथं खाल्लेला आहे वडापाव. इव्हन मी ज्यावेळेस ऑफिस, आता माझा जॉब पण फील्डवर्कचा असल्यामुळे बऱ्याचदा इथं आल्यानंतर मी वडापाव खातोच. आणि शेवटी आपला महाराष्ट्राचा काय सर्वांचा लाडका पदार्थ वडापाव आहे. मस्त. तुम्ही पण ज्यावेळेस आजा पर्वतला जाल त्यावेळेस जात असतात शेनव्याला उतरल्यानंतर या शेनव्या नाक्याचा वडापाव खायला विसरू नका. वडापाव आणि चहा दोन्ही पण लज्जतदार आहेत. भौगोलिकदृष्ट्या आजोबा पर्वत सुमारे 3000 फूट उंचीवर आहे, तर शहापूर तालुक्यात वसलेले हे ठिकाण मुरबाड तालुक्याला अगदी जवळ आहे. खरं तर सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेले हे ठिकाण रतनगड, हरिश्चंद्रगड, कळसुबाई या डोंगर रांगातीलच एक भाग आहे. पायऱ्या नव्हत्या, आता पायऱ्या अतिशय सुंदर बनलेल्या आहेत. कुठला आला? गाव कुठला? काकी पठार. बरीच लोक इथे येत असतात आणि वस्ती करायच्या उद्देशाने इथे येत असतात. पहिल्यांदा आपण वाल्मिकीची समाधी आहे, त्या समाधीचं दर्शन घेऊया. मागच्या वेळेस देखील मी इथे ट्रेकला आलो होतो. ज्यावेळेस इथे दर्शनासाठी आल्यानंतर मला बाबा भेटले होते. त्यावेळेसच मला बाबा बोललेले होते की बाबा नेहमी मुगाच्या डाळीची खिचडी खातात, तर बाबांना थोडासा ऍसिडिटीचा त्रास होतोय. तर यावेळेस मी जेलोसील देखील घेऊन आलोय आणि थोडीशी भेट म्हणून थोडंसं साहित्य आम्ही डोळखांमधनं घेतलं. प्रत्येक वेळी बाबा काही खाली जात नाही. आणि सगळ्यांना एक विनंती असेल की ज्यावेळेस आपण इथं येतो त्यावेळेस इथं बाबांना पैसे नाही दिले तरी चालतील, कारण इथं बाबा जाऊन पैशांचं काही खरेदी करत नाही. पण ऍटलिस्ट काहीतरी सामान घेऊन या. आता रस्ता पण झालाय, तीच थोडीशी आपल्याला मदत होईल, कारण बरेचसे पर्यटक किंवा इथले स्थानिक आदिवासी बांधव इथे येत असतात आणि इथं हक्काने येत असतात, कारण इथं आल्यानंतर कोणी उपाशी पोटी जात नाही. मगाशी आम्ही आल्याला बाबा आम्हाला म्हटले, पहिल्यांदा बाबांनी तोच प्रश्न केला, तुम्ही आलात तर जेवून आलात का, नसेल जेवलात तर लगेच आतमध्ये जाऊन जेवण करून घ्या. चला आता आपण इथं पुढे जाऊया.
सुरुवातीलाच अतिशय घनदाट असं जंगल वाटतं आपल्याला. आणि इथे जे खासियत आहे का, इथं तुम्हाला या म्हणजे आजोबा पर्वतावरती जात असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा ऊन लागत नाही. कारण डोंगर आपला ज्या बाजूने चढायचं त्या बाजूला येणारा सूर्याची किरण थांबवतो. दुपारच्या 3 वाजता आपल्याला चढायला आपण सुरुवात केलेली. पुराणकथेनुसार याच गडावर बसून वाल्मिकींनी रामायण लिहिले. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकींना आजोबा म्हणत असत. म्हणूनच या गडाचे नाव आजोबागड असे पडले. गडावर वाल्मिकींचा आश्रम व समाधी आहे. अजब पर्वतला चढायला जरी रस्ता सोपा असला, थोडासा असला, तरी देखील आपण बघतोय की रस्ता चांगला नाही. त्याच्यामुळे खूप सारा दम लागतो. आणि माधुरी देखील आलेली. आणि जंगलामधला ट्रेक झालाय हा पूर्ण. मजा येईल. मी पण नक्की या. लिंबू पाणी की पाणी, थोडस लिंबू पाणी. पहिला थांबा आहे आमचा. आणि पहिल्या थांबावर थोडासा माधुरीला पण तहान लागली, मला देखील लागले, दमली थोडी ती. आता लिंबू पाणी पितोय. मगाशी लिंबू पाणी करून घेतलं होतं आपण. मी एकच नाही नाही छोटा छोटा पिलो. तू अर्धी बॉटल केली. अरे मग मी कुठे एवढूस होतं त्या आधी. हिने अर्धी बॉटल केली आणि मला एवढूसा दिला. मी कमी पिली होती. लगेच सुरुवात करू, कारण परत येता येता रात्र होईल. चलो. आता बऱ्यापैकी पर्वत चढून झालेला आहे. आता हा दिसतो हा एवढा टप्पा फक्त चढायचा राहिलाय. आणि आम्ही दोघं तर चढूच. सोबत माधुरी पण थोडी थकलेली आहे. वरचं जॅकेट वगैरे काढून टाकलं आहे तिने. पण आहे म्हणजे न थांबता चढली. 1-2 ठिकाणी थांबलो आम्ही. ऑब्विसली हा बराच मोठा चढ आहे आणि रस्ता खूप निसरड आहे. आणि तिची बुटं पण आहेत, ती बुटं पण सटकत होती. इथे एकच सांगेल तुम्हाला की चढत असताना इथे ना बुटं तुमची चांगल्या ग्रीपवाली असायला हवीत, नाहीतर मग आहेत ना तुमचे पाय सटकतात. आणि तो अनुभव माधुरी घेते पाठीमागे. एखादा धबधबा कसा सुकल्यानंतरचा रस्ता होतो त्या पद्धतीचा हा रस्ता आहे. रस्त्यात मध्ये मध्ये काही इथल्या पर्यटकांनी निशाण करून ठेवलेले आहे, त्यामुळे यायला सोपं पडतं. मॅडम पण येतात आता हळूहळू. हा एवढा चढून आलो आम्ही. हे असे निशाण करून ठेवलेले आहेत, त्या निशाणानुसार आपल्याला वरती जायला सोपं पडतं.
फायनली आम्ही दोघं पण आता आपल्या डेस्टिनेशनला पोहोचतोय. पायऱ्यांपर्यंत आपल्याला पुढे वरती चढायचं आहे आणि वरती लवकुशचा पाळणा आहे. चला जाऊन बघूयात. वरती आपण लवकुशचा पाळणा बघायला जाणारच आहोत, परंतु तुम्हाला इथे एक दरी दाखवतोय. या. ही बघा. अतिशय खोल दरी आहे. ही कुठपर्यंत उतरते ते नाही मी सांगू शकणार, परंतु माझ्या मते मुरबाड एका बाजूला शहापूर आहे आणि एका बाजूला पुणे किंवा नगर जिल्हा लागतोय. खरं तर आपल्या बऱ्याच गड किल्ल्यांवर आपण बघायला भेटतो. आता इथे पण काही नावं वगैरे लिहिलेली आहेत. आता आधी पुसायचा प्रयत्न केला आम्ही बरेच, पण ते काही पुसता आली नाही. परंतु ही गोष्ट करू नका. गड किल्ले आपले आहेत, त्यांचं पावित्र्य आपणच राखलं पाहिजे. इथला हा टप्पा अतिशय खडतड आहे. आता मी आलोय कसं बसा. आता माधुरी येते. माधुरी ये. व्हेरी गुड. कारण एका बाजूला कुंड आहे आणि एका बाजूला आपण बघतो ही खोल अशी दरी आहे. हे अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये किती चांगलं दिसतं यापेक्षा इथं प्रत्यक्षात एवढं सुंदर दिसतं. हे बघा, ही समोरच दरी आहे आणि हा समोर जो अजस्र असा अजा पर्वत आहे, त्याचबरोबर माझ्या पाठीमागे देखील हा एक सुळका आहे. इथं आल्यानंतर इथं यायला विसरू नका, कारण अतिशय आपण बघतो की अमेझिंग महाराष्ट्र आपण जे म्हणतो, त्या अमेझिंग महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पाठीमागे बघा, हा संपूर्ण असा तुम्हाला पर्वताची रांग दिसेल. त्याचबरोबर मी आता तुम्हाला जे दाखवतो ना, ते अतिशय बघण्यासारखं आहे. यामध्ये आता तुम्हाला मी दाखवतो की आपण कुठून आलो आणि कसं आलो. तर या डोंगराच्या या पाठीमागणं आपण असे आलो आणि आता हा पुढे दिसतोय तो संपूर्ण शहापूर तालुका आहे आणि आपण आता 3000 फूट उंचीवर आहोत. जरा उतरायला कठीणच आहे त्या पायऱ्या. अतिशय उंचीवरचा आता आम्ही दोघंही अनुभव घेत आहोत. हे बघा, इथं काही घारे घिरट्या मारताना दिसत आहेत. काही छोटी पक्षी देखील आहेत आणि सुंदर असं वातावरण आहे. या कड्यावर कोणीही यायचा प्रयत्न करू नका. आम्ही देखील आलो चुकून अनावधानाने, कारण इथे कुठलेही आपल्याला संरक्षण साखळी वगैरे नाही आहे. समुद्र सपाटीपासून साधारण 3000 फूट उंचीवर आजोबा पर्वत आहे. आजोबा पर्वतावर आल्यानंतर आता मगाचा आपण प्रवास बघितला, जो काही थकवा असतो इथं आल्यावर निघून जातो आणि हा एक अनुभव घेण्यासाठी तुम्हाला इथंच यावं लागेल. बालाघाट जी पर्वत रांग आहे, त्या बालाघाट पर्वत रांगेतील रतनगड, एका बाजूला रतनगड, एका बाजूला हरिश्चंद्रगड आणि त्या दोघांच्या मधोमध एका बाजूला कडेला आजोबा पर्वत आहे. बरेचसे पर्यटक इथं येत असताना 3 ते 4 ट्रेक एकदमच, म्हणजे 3 ट्रेक एकदमच करतात. हे याच्यामध्ये आपण बघितलं रतनगड असो, हरिश्चंद्रगड आणि आजोबा पर्वत, 4 ते 5 दिवसांमध्ये हे तिन्ही ट्रेक एकदम होतात. हे लवकुश यांचे पाळणे आहेत, कारण त्यांची दोघांची पावलं तिथे दगडामध्ये कोरलेली आहेत, लव आणि कुशांची. इथे पुराणकथा अशी सांगितली जाते की वाल्मिक ऋषी जे आहेत, वाल्मिक ऋषींनी रामायण इथेच बसून लिहिलं. त्याचबरोबर ज्यावेळेस वनवासामध्ये सीतामाता होत्या त्यावेळेस त्यांनी लवकुशाला जन्म इथेच दिला आणि लवकुश पूर्वी वाल्मिक ऋषींना आजोबा म्हणत, म्हणून या पर्वताला आजोबा पर्वत असे म्हटले जाते. ही माहिती तुम्ही विकिपीडिया जरी केलं तर विकिपीडियावर देखील ही माहिती भेटेल, कारण बऱ्याच जणांना वाटेल का ही माहिती खरी आहे खोटी आहे, परंतु विकिपीडियावर देखील हीच माहिती भेटते. खाली ज्यावेळेस आम्ही बाबांसोबत चर्चा केली त्यावेळेस बाबांनी देखील हीच माहिती सांगितली आणि स्थानिक लोक देखील हेच सांगतात. त्यामुळे बाकीचं पुराण मला माहित नाही, परंतु आता आपण जे लवकुशाचे जे पाळणे आहेत ते पाळणे आपण बघायला जाऊया. आणि माझा आवाज थोडासा थकल्यासारखा येतच असेल, कारण हा दुपारनंतर आम्ही ट्रेक चढायला सुरुवात केली, त्यामुळे थोडासा मी देखील थकलो आहेच. सांभाळून घ्या. गीत रामायणामधलं एक कवण किंवा एक गीत आहे, त्यामध्ये लव कुश दोघं रामायण सांगतात असं आहे.
ते एकदा बोलून दाखवते. इथं आलोय तर त्या पंक्ती मला बोलावशाच वाटतात. स्वये श्री राम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, की कुशलव रामायण गाती, की कुशलव रामायण गाती. चला तर आता इथून आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. बराच वेळ इथे घालवला, खूप वेळ शांत बसलो. त्यानंतर मॅडमनी बरेचसे फोटो काढले, म्हणजे माझे देखील काढले. आणि हा आपण पाठीमागचा तो मगाशी उतरलो त्या पायऱ्या आहेत आणि ही पाठीमागे ती आहे ती दरी आहे. आता इथनं आपण उतरायला सुरुवात करतो. आणि हा पाठीमागे बघा आता किती अंधार पडलाय. म्हणून एक सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला कधी आजा पर्वतला यायचं असेल त्यावेळेस येताना सकाळी लवकरच या. आमच्यासारखा दुपारनंतर ट्रेकला सुरुवात करू नका, नाही तर जाताना प्रत्येकाला अंधार होईल. आता इथं जाताना आपण खाली मस्त एखादा खिचडी भात करूयात आणि मग जाऊयात. गाव कुठलं? गुंडला अच्छा हे आमचं स्थान आहे. अच्छा. याच्याबद्दल काय म्हणतो, म्हणजे आख्यायिका याचं म्हणजे असे एखाद्या बाईला जर समजा जर एक मूळ बाल होतच नसला तर हा गोटा आहे, हा हाताने या असा कानाने असा वर वर खेचायचा, असा धरून खेचायचा. हात जर उचलून हे बघा असा आहे, उचलून असं उचलून कान धरून असं घेरला का हा पावतो. म्हणजे फक्त महिलांसाठी महिलांसाठी आपल्या पुरुषांसाठी पुरुषांसाठी मी पण करू शकतो. हा करू शकतो. मी पण करतोय आता. जास्त टाईट इथं होणारच नाही. ओम नमः शिवाय. आपल्याला जमलेला आहे.